नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण MBBS BDSचा थर्ड राऊंड जो लागणार आहे, ज्याची चॉईस फिलिंग आता चालू आहे 14 तारखेपर्यंत. तर आज मी तुमच्यासोबत एक चॉईस फिलिंग लिस्ट डिस्कस करणार आहे MBBSची, आणि दुसरा जो व्हिडिओ येणार आहे तो BDSची चॉईस फिलिंग लिस्टवरचा येणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल. तर आज आपण म्हणजे बऱ्याच पालकांची आणि विद्यार्थ्यांची अशी अडचण असते व शंका असते की चॉईस फिलिंग लिस्ट आम्ही कशी बनवावी आमच्या मार्कानुसार. तर मार्कनुसार चॉईस फिलिंग लिस्ट बनवणं हे म्हणजे एक वेडी कल्पना आहे की आपण मार्कनुसार चॉईस फिलिंग लिस्ट नसतेच मुळात. आपण जे कॉलेज आहे ते म्हणजे आपल्या रँकिंगनुसार टाकत नाही, तर कॉलेजच्या रँकिंगनुसार आपल्याला कॉलेज हे चॉईस फिलिंग लिस्टमध्ये टाकावे लागतात. तर इथे आता MBBSची चॉईस फिलिंग लिस्ट आहे आणि पुढं त्याची फीज पण दिलेली आहे आणि कोड पण दिलेला आहे. तर कोड आपण तिथं सिलेक्ट केला CET सेल वेबसाईटवरती जाऊन, तर आपल्याला कॉलेजचे नाव हे सोप्या पद्धतीने तिथे दिसते. तर पहिलं कॉलेज आहे GS मेडिकल कॉलेज मुंबईचं कॉलेज आहे KM. मग नंतर JJ मेडिकल कॉलेज आहे ग्रँट मेडिकल कॉलेज ऑफ मुंबई. मग नंतर आहे BJ मेडिकल कॉलेज पुण्याचं आहे, त्याची फी 1,62,000 आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. मग नंतर येतं LT मेडिकल कॉलेज मुंबईचं, मग TN मेडिकल कॉलेज मुंबईचं, HBT अँड डॉक्टर RN कोपर मेडिकल हे कॉलेज जे आहे ते मुंबईचं आहे. राजीव गांधी मेडिकल कॉलेज ठाण्याचं आहे. गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नागपूरचं आहे. मग संभाजीनगर, आणि नंतर इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज नागपूरचं आहे. मग नंतर डॉक्टर VM मेडिकल कॉलेज सोलापूरचं आहे. आणि मग नंतर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज बारामतीचं आहे. GMC मुंबई, GT हॉस्पिटल मुंबईचं हे कॉलेज आहे. मग नंतर 14वं कॉलेज आहे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज मिराज, सांगली जवळचं कॉलेज आहे. आणि मग 15 नंबरचं आहे RCSM गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूर. 16 नंबरचं आहे महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स सेवाग्राम वर्धाचं हे कॉलेज आहे. याची फी जी आहे ती 4,61,410 रुपये आहे. ओपन कॅटेगरीसाठी फी ही व्हॅरी करू शकते. कॉलेज याच्यापेक्षा 10 ते 12 15,000 जास्त मागू शकतात फीमध्ये. फी कॉलेज टू कॉलेज व्हॅरी करू शकते. ही एक म्हणजे ही जी फी दिलेली आहे की याच्यापेक्षा जास्त फी नसू शकते, कदाचित 10-15,000 ॲड प्लस किंवा मायनस तुम्ही करू शकता. मग नंतर 17 नंबरचं आहे डॉक्टर शंकरराव चव्हाण गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नांदेड. मग नंतर 18 नंबरचं SRTR मेडिकल कॉलेज अंबाजोगाईचं आहे. मग नंतर 19वं कॉलेज आहे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अकोला. 20 नंबरचं कॉलेज आहे विलासराव देशमुख गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज लातूर. 21 नंबरचं कॉलेज आहे श्री भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज धुळ्याचं आहे. आणि 22 नंबरचं कॉलेज गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज जळगाव. आणि 23 नंबरचं कॉलेज आहे श्री VN गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज यवतमाळ. 24 नंबरचं कॉलेज आहे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज सातारा. 25 नंबरचं कॉलेज गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अलिबाग. 26 नंबरचं कॉलेज आहे GMC नाशिक. 27 नंबरचं कॉलेज आहे इसिक मेडिकल कॉलेज मुंबई, हे नवं कॉलेज आहे. तर 28 नंबरचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग. 29 नंबरचं कॉलेज आहे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज चंद्रपूर. आणि 30 नंबरचं कॉलेज आहे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नंदुरबार. 31 नंबरचं कॉलेज आहे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज गोंदिया. 32 नंबरचं कॉलेज आहे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज धाराशिव. आणि 33 नंबरचं कॉलेज आहे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अँड डिस्ट्रिक्ट जनरल हॉस्पिटल रत्नागिरीचं हे कॉलेज आहे. 34 नंबरचं कॉलेज गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज परभणीचं हे कॉलेज आहे. 35 नंबरचं कॉलेज गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज जालनाचं हे कॉलेज आहे 35 नंबरचं. 36 नंबरचं कॉलेज आहे अंबरनाथचं. आणि 37 नंबरचं कॉलेज आहे बुलढाणा. आणि 38 नंबरचं कॉलेज हिंगोली. 39 नंबरचं कॉलेज वाशिम. 40 नंबरचं कॉलेज आहे अमरावती. 41 नंबरचं कॉलेज आहे भंडारा. 42 नंबरचं कॉलेज आहे गडचिरोली. तर हे झाली सर्व गव्हर्मेंट कॉलेज ही इथं डिस्कस आपण केली. आता प्रायव्हेट MBBS कॉलेजची चॉईस लिस्ट आपण कशी करायची, म्हणजे प्रायव्हेट कॉलेज कोणी टाकावी. जर समजा तुमचा मार्क्स जे आहेत तुमचे, ते मार्क्स तुमचे हे बाउंड्रीवरती आहेत MBBS आणि MBBS म्हणजे
ग्रुप ए MBBS BDS आणि ग्रुप बी BAMS BHMS अँड BUMS यांच्या बाउंड्रीवर जर तुमचे मार्क्स आणि रँक आहेत तर तुम्ही प्रायव्हेट MBBS कॉलेज MBBSची जर चॉईस फिलिंग तुम्ही करत असाल तर प्रायव्हेट जे MBBSचे कॉलेजेस आहेत ते तुम्ही टाकायला पाहिजे. आणि ज्यांचे ऑलरेडी जे ग्रुप एच्या मार्किंगनुसार जास्त मार्क ज्यांना आहेत त्यांनी प्रायव्हेट नाही टाकले तरी चालतील. ओके, तर मग प्रायव्हेट MBBS कॉलेजची चॉईस लिस्ट जी आहे 2025ची तर ती बघूयात. तर पहिलं कॉलेज आहे KJ सोमय्या मेडिकल कॉलेज मुंबई आणि सेकंड कॉलेज आहे टर्ना मेडिकल कॉलेज नवी मुंबईचं कॉलेज आहे. तिसरं कॉलेज आहे डॉक्टर VP मेडिकल कॉलेज नाशिकचं कॉलेज आहे. 4 नंबरचं कॉलेज आहे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुण्याचं हे कॉलेज आहे. 5 नंबरचं कॉलेज आहे SMT काशीबाई नवले मेडिकल कॉलेज पुण्याचं आहे. 6 नंबरचं कॉलेज आहे मिमेर मेडिकल कॉलेज तालेगाव पुण्याचं हे कॉलेज आहे. आणि 7 नंबरचं कॉलेज IMSR मेडिकल कॉलेज लातूरचं कॉलेज आहे. 8 नंबरचं कॉलेज डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगावचं हे कॉलेज आहे. आणि फी स्ट्रक्चर इथं सगळ्या कॉलेजची दिलेली आहे ती आपण पाहू शकता. 9 नंबरचं कॉलेज आहे RVVPF मेडिकल कॉलेज अहमदनगरचं कॉलेज आहे. 10 नंबरचं कॉलेज अश्विन रुरल मेडिकल कॉलेज सोलापूरचं कॉलेज आहे. 11 नंबरचं कॉलेज ACPMMC धुळेचं हे कॉलेज आहे. याची फी 8,28,000 दिलेली आहे. 12 नंबरचं कॉलेज आहे BKL वालवलकर रुरल मेडिकल कॉलेज रत्नागिरीचं हे कॉलेज आहे. 13 नंबरचं कॉलेज आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज अमरावतीचं हे कॉलेज आहे. आणि 14 नंबरचं कॉलेज आहे NKP साल्वे मेडिकल कॉलेज नागपूरचं हे कॉलेज आहे. 15 नंबरचं कॉलेज आहे प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च इस्लामपूर सांगलीचं हे कॉलेज आहे. 16 नंबरचं कॉलेज SMBT इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर नंदी हिल्सचं हे कॉलेज आहे. 17 नंबरचं कॉलेज डॉक्टर NY तासगावकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस कर्जतचं हे कॉलेज आहे. 18 नंबरचं जर आपण बघितलं तर RK धमने मेडिकल कॉलेज अँड श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगरचं हे कॉलेज आहे. 19 नंबरचं कॉलेज जर बघितलं तर डॉक्टर राजेंद्र घोडे मेडिकल कॉलेज अमरावतीचं हे कॉलेज आहे. 20 नंबरचं कॉलेज परभणी मेडिकल कॉलेज परभणीचं हे कॉलेज आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. 21 नंबरचं कॉलेज SMT सखुबाई नारायणराव कटकडे कोपरगाव अहिल्यानगरचं हे आहे, जिल्हा अहमदनगर. तर हे नवं कॉलेज आहे. यांचं जे फी स्ट्रक्चर आहे ते या PDF मध्ये नॉट अपडेटेड आहे, परंतु मी याच्यावर व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. आणि 22 नंबरचं कॉलेज सिंधुदुर्गचं आहे. 23 नंबरचं कॉलेज पालघर आणि 24 नंबरचं कॉलेज हे जालन्याचं आहे. तर ही झाली तुमची MBBSची चॉईस फिलिंग लिस्ट. अशा प्रकारे तुम्ही MBBSची चॉईस फिलिंग लिस्ट टाकू शकता. तुम्ही तुमच्या ठिकाणावरून ज्या लोकेशनवरती तुम्ही राहता आहेत, जर तुम्हाला कॉलेज जवळ हवं आणि एज्युकेशनशी काहीही घेणं देणं नसून जर कॉलेज तुम्हाला जवळ पाहिजे तर तुम्ही या चॉईस फिलिंग लिस्टमध्ये बदल करू शकता. परंतु तुम्हाला एज्युकेशन टॉपचं पाहिजे आणि कितीही दूर जावं लागलं तरी चालेल, तर मग तुम्ही अशी लिस्ट ही टाकू शकता, काहीही फरक पडत नाही आहे. माझं म्हणणं आहे की तुम्ही अशी लिस्ट टाका, जेणेकरून तुमचा कोणताही कॉलेज जे आहे ते कोणतंही कॉलेज मिस होणार नाही आणि तुमच्या मार्क्सनुसार तुम्हाला बेस्ट कॉलेज मिळण्यासाठी हे मदत होईल. तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. बाय बाय.